ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होतो. पायलट आणि को पायलट यांचा अनुभवसुद्धा चांगला होता. त्यांनी साधारण त्यांच्याकडे 1600 तासांचा अनुभव आहे हे माझ्या वाचनात आलं. तरी जर हा अपघात काही तांत्रिक कारणामुळे झाला असेल तर DGCAनं या संदर्भातली माहिती समोर आणली पाहिजे. कारण भविष्यामध्ये अशा प्रकारचे अपघात होऊ नये. राजकारणी अशा प्रकारची विमानं वापरतात. राजकारण्यांकडे आता वेळ नाही. पूर्वी लोक ट्रेनने प्रवास करायचे, रस्त्यानं प्रवास करायचे. आता फार त्यांना घाई आहे, ते विमान घेतात, विमानात बसतात आणि ताबडतोब निघून जातात. पण त्या विमानाची कंडिशन, त्या विमानाचे पायलट, त्या विमानांचा मेंटेनन्स, अशा अनेक गोष्टी आता चर्चेला आलेल्या आहेत, खास करून अजितदादांच्या अपघातानंतर. कारण अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. अजितदादांसारखा उमदा नेता ज्या पद्धतीनं अपघातामध्ये आम्हाला सोडून गेला, त्यानंतर या सगळ्या विषयावर महाराष्ट्राची जनता अत्यंत गांभीर्याने पाहते. आणि इतर नेतेसुद्धा अशा पद्धतीनं जे घाईघाईनं प्रवास करतात बरं का, ते सुद्धा चिंतेत आहे.